विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन क्लास 10चा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण पहिला टॉपिक सुरू केला होता. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं इव्हॉल्युशन अँड थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इव्हिडन्स ऑफ द इव्हॉल्युशन. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. पाठीमागची व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही पाठीमागचे लेक्चर पहा व आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, एव्हिडन्स ऑफ द इव्हॉल्युशन यामध्ये आपल्याला आज पाहायचं आहे की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते एकाच सेलपासून तयार झालेत. हे आपण थिअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये शिकलो. त्याला म्हणलो होतं आपण प्रोटोप्लाझम. ह्या प्रोटोप्लाझम सेलपासून जे काय पृथ्वीवरती जेवढी काय बायोडायव्हर्सिटी आहे ती तयार झाली आहे, हे आपल्याला त्या थिअरी ऑफ इव्हॉल्युशनद्वारे सांगितलं गेलं होतं. आता आपल्याला काय बघायचं आहे की हे कसं आपण प्रूव्ह केले, म्हणजे त्याला काय एव्हिडन्स आहेत, काय पुरावे आहेत, हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण प्रोटोप्लाझम पासून काय झालं तर हेट्रोटॉपिक आणि ॲटोट्रोपिक असे दोन ऑर्गॅनिझम किंवा दोन सेल्स तयार झाल्या, आणि त्या हेट्रोटॉपिक सेल्सपासून काय झाले तर पूर्ण ॲनिमल्स तयार झालेत. कारण काबर हेट्रोटॉपिक ह्यालाच काय म्हणतो आपण, दे डिपेंड्स ऑन द अदर मटेरियल फॉर द फूड. म्हणजे हेट्रोटॉपिक ते, आणि ॲटोट्रोपिक म्हणजे काय, ते कॅन प्रोड्यूस फूड्स इट सेल्फ. म्हणजे प्लॅन्ट, जे काय प्लॅन्ट्स आहेत ते पूर्ण ह्या सेलपासून तयार झाले. म्हणजे हे दोघांना एकमेकांशी रिलेटेड पाहिजे. म्हणजे जे काय हेट्रोट्रॉपिकमधील ऑर्गॅनिझम आहेत ते एकमेकांच्या रिलेटेड पाहिजेत. का बरं, तर ते एका सेलपासून इव्हॉल्व झालेत. मग आता हे एकमेकांच्या रिलेटेड आहेत हे सांगण्यासाठी काहीतरी एव्हिडन्स दिलेत, काहीतरी पुरावे दिलेत. त्याला म्हणतो आपण एव्हिडन्स ऑफ द इव्हॉल्युशन. हे आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, लक्षात आलं? चला मग बघूया आपण एव्हिडन्स ऑफ द इव्हॉल्युशन काय आहेत ते उत्क्रांतीचे पुरावे. बघू, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला पाहायचं आहेत तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, व्हेस्टिजिनस ऑर्गन्स, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स. हे आपल्याला एव्हिडन्स आहेत जे काय सांगतात की आपल्याला ऑल इव्हॉल्युशन आर occur from the single cell, that is the all living organism are produced from the single cell and they are related to each other. These phenomena are called as the evolution, and we understand with the help of the evidence of the evolution. Okay, let's start the first is the morphological evidence. In the morphological evidence we see the external character of the organism. Okay, external character म्हणजेच कोणते आलं त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आयज, त्याचबरोबर nostril and ear pinna. These external morphological character are observed in this type of the evidence. Okay, let's see. Where is the similarity like structure of mouth, position of eyes, structure of nostril and ear pinna, and thickly distributed hair on the body. It's in the all animals. म्हणजे बघा, प्रत्येक ॲनिमलमध्ये जे काय आईजचं स्ट्रक्चर आहे ते काय तर एक प्रत्येक ॲनिमलमध्ये सेम आहे. त्याचबरोबर इयर्स, त्यांच्या कानांचं स्ट्रक्चर पण काय तर प्रत्येक डिफरंट ॲनिमलमध्ये सेम आहे. त्याचबरोबर आपण काय पाहू शकतोय, माउथचं पोझिशन पण काय तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक लिव्हिंग ॲनिमल्समध्ये हे काय तर सिमिलर हे दाखवते. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट हे काय तर प्रेझेन्स ऑफ द हेअर, दॅट इज हेअर डिस्ट्रीब्युटेड ऑन ऑल बॉडी. दिस इज ऑल्सो इज द सिमिलर कॅरेक्टर इन द ॲनिमल्स. दिस shows that these animals are the similar, or there is the connecting link between them, that is they are formed for single cell. Okay, this is called as the morphological evidence. That is the morphological evidence is the external character of the organism. That is, बघा, हे लिव्हिंग ॲनिमल्समध्ये आपण पाहिलं. ॲनिमल्समध्ये आपण काय काय पाहिलं की स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल, स्ट्रक्चर ऑफ माउथ अँड पोझिशन ऑफ आयज अँड पोझिशन ऑफ द इयर पिन्ना. दिस कॅरेक्टर आर एक्सटर्नल सीन इन ॲनिमल. इन प्लॅन्ट म्हणजे बघा, प्लॅन्टमध्ये कोणते कॅरेक्टर बघतो आपण, लीफ शेप, त्याचबरोबर लीफ व्हेनेशन, लीफ पेटिओल, etc. म्हणजे बघा, पानांचा शेप कसा असतोय, त्यामध्ये असणाऱ्या व्हेनेशन म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काय व्हेन्स असते त्या कशा असते, त्याचबरोबर पेटिओल त्यांचं देठ कशा पद्धतीने स्ट्रक्चर केलं असते. हे पूर्ण जे काय कॅरेक्टर आहेत ते प्लॅन्टमध्ये, ऑल प्लॅन्टमध्ये काय असते तर सिमिलर आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण, मॉर्फॉलॉजिकल एक्सटर्नल कॅरेक्टर. दिस शो दॅट द ऑल दिस प्लांट्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सिंगल सेट. देर आर द some similarity in this group of the hints. It is proved that the origin must be the have common ancestor. म्हणजे ह्या प्रत्येकांचा काय आहे तर एक ancestor सेम आहे. म्हणजे प्लॅन्टचा एक ancestor सेम आहे, तो काय झाला आहे तर एकाच सेलमधून ते ओरिजिनेटेड झालेत. आणि ॲनिमलमध्ये पण असंच आहे की ते काय तर एकाच एकाच सेलपासून ते ओरिजिनेटेड झालेत. हा झाला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आपण बघा, मॉर्फॉलॉजिकलमध्ये काय केलं, एक्सटर्नल कॅरेक्टर आपण पाहिले. आता ॲनाटॉमिकलमध्ये काय पाहणार आहे तर इंटरनल कॅरेक्टर लाईक बोन. ओके, बघा, देर इज नो
doesn't seem any superficial similarity between the human hand, foreleg of the ox, फ्लिपर ऑफ द व्हेल अँड पेंटागॉन ऑफ द बॅट. बघा आता आपल्याला पाहिलं की ह्युमन हँडमध्ये, त्याचबरोबर ऑक्सच्या फोरलेगमध्ये, त्याचबरोबर व्हीलच्या व्हील म्हणजे असणाऱ्या फ्लिपरमध्ये जे काही एक्सटर्नल एकही सिमिलरिटी आपल्याला दिसत नाही. बघा तुम्ही आपला हात आणि व्हेलचा जो काय फ्लिपर आहे, त्याचबरोबर बॅट म्हणजे वटवाघळाचा जो काय पंख आहे, यामध्ये एक्सटर्नल सिमिलरिटी आपल्याला काय दिसणार आहे, तर पूर्णपणे ते एक्सटर्नली डिफरंट आहेत. बट इन द स्ट्रक्चर ऑफ बोन, म्हणजे आपण त्यांचे जेव्हा बोनचे स्ट्रक्चर बघणार आहे त्यावेळेस काय असणार आहे, तर त्यांचे जे काही जॉईनिंग आहे म्हणजे बोनचे जॉईंट्स अँड द बोनचे स्ट्रक्चर आर सिमिलर. ओके, बघा आता आपण ह्यामध्ये बघू. बट सिमिलॅरिटी स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन द ऑर्गन इच ऑफ दोस ॲनिमल, म्हणजे त्यांच्यामधले बोनचे स्ट्रक्चर बघा. आता एक हा ह्युमन हँड दिला आहे बघा. ह्युमन हँडमध्ये पण बघा बोनचे स्ट्रक्चर कशात, इथे एक आहे ते ह्युमर आहे, त्यामध्ये अल्ना आहे, म्हणजे हे बोनचे स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये आपण बघतोय. ह्यामध्ये पण बघा म्हणजे ऑक्सच्या फोर लेगमध्ये पण हे काय झालं, एक फ्युमर दिलं, तिथं अल्ना आहे, रॅडियस आणि अल्ना असे दोन स्ट्रक्चर दिलेत. त्याचबरोबर बॅटमध्ये पण दिलेत बघा. त्या पेंटागॉनमध्ये इथे एक फिमर स्ट्रक्चर दिलं आहे आणि त्यामध्ये रॅडियस अँड अल्ना आहेत. त्याचबरोबर त्यांचे फिंगर्स म्हणजे कार्पल्स, मेटाकार्पल्स आपण म्हणतोय, ते पण तिथं त्यांच्यामध्ये शो होते. त्याचबरोबर जे काय डॉल्फिनमध्ये किंवा त्या व्हेलच्या पेंटगोनियममध्ये जे काय आपल्याला दाखवले ते पण काय, तर अशा प्रकारे स्ट्रक्चर इथं सिमिलर दिसतात. ओके, म्हणजे आपल्याला एकंदरीत काय बघायचं आहे, त्यांच्यामध्ये असणारे बोनचे स्ट्रक्चर, जॉईंट्स ऑफ द बोन्स आर सिमिलर, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ओके, ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये काय म्हणतो आपण, एक इंटरनल सिमिलरिटी इन ॲनिमल्स, दॅट इज bone, the structure of bone and joints of the bones are similar in those organism are show that the similarity indicates that the common ancestor they developed from the common ancestor. Okay, बघा अजून बघू त्यामध्ये काय, तर सिमिलरिटी यूज ऑफ द इच दो स्ट्रक्चर इन डिफरंट इन रिप्रेझेंटेटिव्ह ॲनिमल, म्हणजे यांच्यामध्ये काय बघतो आपण, ते डिफरंट ॲनिमल्स आहेत पण त्यांच्यामध्ये ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आपण पाहिले असता त्यामध्ये काय झालं, आपल्याला सिमिलॅरिटी दिसली. आपल्याला हे इंडिकेट काय करते, दे आर ग्रो फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. ओके, दिस इज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. बघा आपल्याला स्टेप बाय स्टेप लक्षात येतं की मॉर्फोलॉजिकलमध्ये काय पाहिलं आपण, एक्सटर्नल स्ट्रक्चर. ॲनाटॉमिकलमध्ये काय बघतो आपण, इंटरनल स्ट्रक्चर, दॅट इज द बोन, स्ट्रक्चर ऑफ बोन अँड जॉईंट्स ऑफ द बोन आर सिमिलर. हे तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला वेस्टिजिनल्स ऑर्गन्स. वेस्टिजिनल ऑर्गन, त्यामध्ये बघा काय, तर डिजनरेटिव्ह ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज द वेस्टिजिनल्स ऑर्गन. बघा पहिल्यांदा डेफिनेशन त्याची लक्षात ठेवा. व्हॉट इज द वेस्टिजिनल्स ऑर्गन, दॅट इज द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज द वेस्टिजिनल्स ऑर्गन्स. ओके, आता आपल्याला माहीत असेल की आपल्या बॉडीमध्ये काही असे ऑर्गन्स आहेत जे काय आपल्यासाठी युजलेस आहेत पण किंवा ते काय तर अंडर डेव्हलप्ड आहेत, असे ऑर्गन्स जे काय त्याला काय म्हणतो आपण, वेस्टिजिनल ऑर्गन्स. मग आता हे ऑर्गन सडन डेव्हलपमेंट किंवा ते सडन डिजनरेशन इट इज नॉट पॉसिबल. ओके, म्हणजे असे ऑर्गन कशा अचानक पद्धतीने आपल्यामध्ये तयार होत नाहीत किंवा ते अचानक डिजनरेट होत नाहीत. ते कसे होणार आहेत, तर प्रोग्रेसिव्हली डिजनरेट होणार आहेत किंवा प्रोग्रेसिव्हली डेव्हलप होणार आहेत. हे आपल्याला माहिती आहे की इव्हॉल्युशनची ती थेअरी आहे. बघा, सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू ऑर ऑर्गन्स ऑफ लिव्हिंग इज चेंजिंग एन्व्हायरमेंट इट इज नॉट पॉसिबल. इन्स्टार्ट एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो द ग्रॅज्युअल चेंजेस, म्हणजे आपल्यामध्ये जे काय ऑर्गन्स आहेत ते काय होणार आहेत, एक्झिस्टिंग ऑर्गन काय होतात ते अंडरगो चेंजेस, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते एकतर डिजनरेट होत असतात किंवा एकतर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. जे काय तर एक्झिस्टिंग ऑर्गन्स आहेत, असे कोणते ऑर्गन्स आहेत तुम्ही बघा विचार करा. आपण पाहणारच आहोत तर असे कोणते ऑर्गन आहेत की आपल्यामध्ये ते डिजनरेट होत चाललेत किंवा काहीमध्ये डेव्हलपमेंट होत चाललेत. अशा ऑर्गन्सला काय म्हणतो आपण, वेस्टिजिनल्स ऑर्गन. सम स्ट्रक्चर इन बॉडी इज युजफुल अंडर द सर्टन सिच्युएशन, अंडर द डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. काही असे ऑर्गन्स आहेत ते जे काय तर आताच्या कंडिशनला काय तर ते आपल्यासाठी युजलेस आहेत पण आफ्टर म्हणजे बिफोर द वी कॅन्ट इव्हॉल्व, म्हणजे आपण जे आपल्या पूर्वजामध्ये ते ऑर्गन काय होते तर युजफुल होते. बघा असा ऑर्गन कोणता आहे तर टेल. आपल्याला माहीत आहे टेल, आता आपल्याला मध्ये काय तर टेल ही पूर्णपणे ऑब्सेंट आहे पण आपल्या पूर्वजांमध्ये जी काय टेल होती तर त्यांचा हा युजफुल होतं किंवा त्याचा यूज जास्त केला जात होता. इट टेक द थाउजंड्स ऑफ द इयर फॉर द स्ट्रक्चर डिसअपियर, म्हणजे जे काय ऑर्गन्स आहेत ते डिसअपियर होण्यासाठी किंवा ते पूर्णपणे डेव्हलप होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर, मिलियन्स ऑफ इयर हे टाईम घेत असतो. बघा सच ऑर्गन
such organ thought non-functional in certain organism, it may be functional in other organism. It is not vestigious organ for that organism. म्हणजे बघा काही ऑर्गन असे आहेत जे काही ह्युमन बिईंगमध्ये काय तर युजलेस आहेत पण अदर ऑर्गॅनिझममध्ये युजफुल आहेत. असे हे ऑर्गन्स पण आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत. बघा कोणते ऑर्गन्स आहेत. क्युरियोसिटी वाढते. आपण बघूया. आपण एक्झाम्पल स्लाइड झालं की थेअरी पहिला समजून घ्या तुम्ही. त्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की वेस्टिजिनस ऑर्गन्स दॅट इज डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन आर कॉल्ड ॲज द वेस्टिजिनस ऑर्गन्स. बघू आपण आता कोणते कोणते वेस्टिजिनस ऑर्गन्स आहेत आपल्याकडे. बघा हे काय आहे ते वेस्टिजिनस ऑर्गन्स आहेत. बघा एक्झाम्पलमध्ये काय काय बघतो आपण. अपेंडिक्स इज द युजलेस टू ह्युमन युजफुल फॉर अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन्स इन रुमिनेट. म्हणजे बघा अपेंडिक्स जे काय आपल्या लार्ज इंटेस्टाइन नंतर एक असं ग्रोन एरिया दिसतोय त्याला म्हणतो आपण अपेंडिक्स सॉरी. तो काय इट इज द वर्म लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन मॅमल्स. म्हणजे आपल्यामध्ये किंवा काही रुमिनंट्समध्ये म्हणजे रॅबिटसारखे जे काय ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये पण हे अपेंडिक्स असतंय. पण ते ह्युमन बिईंगमध्ये म्हणजे आपल्यामध्ये काय तर युजलेस आहे. म्हणजे आपल्यामध्ये युजलेस आहे त्याचा काहीही यूज आपल्यामध्ये नाही. पण रुमिनंट्समध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल रॅबिटसारख्या ऑर्गॅनिझममध्ये काय तर ते फुल्ली युजफुल आहे. ओके. म्हणजे काय झालं तर आपण ग्रोथ म्हणजे आपण आणि रॅबिट म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे. पण ते काय तर आपल्यामध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली आणि तो काय झाला तर अपेंडिक्सचा युजलेस झाला. अशा पद्धतीने काय बघतो आपण अपेंडिक्स हे काय आहे तर वेस्टिजिनस ऑर्गन. त्याचबरोबर मसल्स ऑफ इयर पिन्ना विच आर युजलेस टू द ह्युमन्स. कानाच्या मसल्स म्हणजे इयर पिन्नामध्ये असणाऱ्या ज्या काही मसल्स आहेत ते पण काय तर आपल्यासाठी युजलेस आहेत. त्याचबरोबर टेलबोन आपल्याला माहीत आहे. टेलबोन हे काय आहे तर कोकॅक्स म्हणतो आपण त्याला. हे पण काय तर ह्युमन बिईंगमध्ये ते एक शो करते. आणि काही मंकीजमध्ये काय तर ह्या टेलबोनपासून त्यांची टेल अराईज झालेली असते. पण आपल्यामध्ये ते काय तर टेल हे अब्सेंट आहे. म्हणजे ते काय झालं टेल आपल्यामध्ये काय झाली तर प्रोग्रेसिव्हली ते काय होत गेले तर डिसॅपियर होत गेले. आणि डिसॅपियर होऊन काय झालं तर ते बोनचं स्ट्रक्चर म्हणजे तिथं त्या टेलचं स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट आहे. त्याला काय म्हणतो आपण वेस्टिजिनस ऑर्गन. त्याचबरोबर अजून कोणतं आहे विजडम टीथ म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण अक्कलदाढ. हे पण काय तर ह्युमन बिईंगमध्ये नॉन युजफुल अशी असणारी एक वेस्टिजिनस ऑर्गन्स आहे. ओके. हे झाले वेस्टिजिनल्स ऑर्गन. लक्षात ठेवा वेस्टिजिनल्स ऑर्गन्स दॅट इज द प्रोग्रेसिव्हली डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज द वेस्टिजिनल्स ऑर्गन्स. ओके. लक्षात आलं का. बघा काही लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा किंवा कमेंट्समध्ये तुम्ही मला डाऊट विचारू शकता. बघा नेक्स्ट एव्हिडन्स आहे आपल्याकडे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटोलॉजिकल म्हणजे काय बघा. पॅलेंटोलॉजीचा अर्थ आहे स्टडी ऑफ फोसिल. म्हणजे फोसिलचा जो काय स्टडी केला जातो त्याला म्हणतो आपण पॅलेंटोलॉजी. आणि पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय तर फोसिल्स पासून जो काय आपल्याला एव्हिडन्स भेटते त्याला म्हणतो आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. आता फोसिल काय आहेत आणि कशा पद्धतीने ते तयार होतात बघू आपण. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बर्न ड्यू टू द डिझास्टर लाईक फ्लोड अर्थक्वेक अँड व्होल्कॅनो etc. जे काही मिलियन्स ऑफ इयर ॲगो जे काही डायनासोर होते दे आर नाव डिसॅपियर. वाय हाऊ दे कॅन डिसॅपियर बिकॉज ऑफ द large disaster or appear on the earth, then this organism are disappear like flood, earthquake, volcano. This type of the disaster they can kill the this large animal that is dinosaurs or big reptile present on the earth, but there is some impression present on the earth. म्हणजे त्यांचे काही आपल्याला पुरावे भेटते. जे काही ठसे आहेत त्यांचे जे काही फोसिल्स आहेत ते आपल्याला अर्थवरती प्रेझेंट दिसतात. रिमेनिंग प्रिझर्वड अंडरग्राउंड द अर्थ. म्हणजे जे काय पृथ्वीच्या अंडरग्राउंडमध्ये जे काय त्यांचे ठसे आहेत किंवा त्यालाच काय म्हणतो आपण फोसिल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण फोसिल्स. ओके. लक्षात आलं. जे काय ऑर्गॅनिझम बर्न होऊन किंवा जे काय मृत पावलेले ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांचं जे काय इम्प्रेशन आहे जे काय त्यांचं काय म्हणतो आपण ठसे आहेत त्याला काय म्हणायचं फोसिल्स. ओके. आता त्या फोसिल्सचा स्टडी करायचा आपल्याला काय आहे तर आपल्याला एव्हिडन्स हे आपल्याला देऊ शकतो इव्हॉल्युशनचा एव्हिडन्स. बघा स्टडी ऑफ फोसिल इज अ इम्पॉर्टंट ॲसेट फॉर द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे तर प्रोग्रेसिव्हली स्टडी करायचा असेल तर आपल्याला फोसिलचा स्टडी करावा लागणार आहे. बघा एक इथे डायग्राम दिले त्यामध्ये तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते डेड होत गेलेत. बघा सुरुवातीला जे काय सांगितलं की जे काय तर ते पूर्णपणे इनव्हर्टिब्रेट आहेत. जे काय इनव्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला इथं ग्राउंड लेवलला दाखवले गेलेत. त्यानंतर काय आहे तर पायसेस, ॲम्फिबियन्स म्हणजे जे काय फिश, ॲम्फिबियन्स यांसारखे ऑर्गॅनिझम इथं दाखवले गेलेत. म्हणजे इनव्हर्टिब्रेटपासून पायसेस, ॲम्फिबियन्स असे ऑर्गॅनिझम तयार झालेत. आणि ह्या इराला काय म्हणतो आपण पॅलोझोइक इरा.
पॅलिओझोइक इरा म्हणजे त्या इरामध्ये पूर्ण त्या युगामध्ये कोणते ऑर्गॅनिझम होते, इनव्हर्टिब्रेट होते, ॲम्फिबियन होते, अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम. ह्यांच्यानंतर जो काही इरा आला तो आहे तो मेसोझोइक इरा. म्हणजे ह्या मेसोझोइक इरामध्ये काय होते तर पूर्णपणे रेप्टाईल होते, डायनासोर सारखे हे काय होते तर मोठे मोठे असे रेप्टाईल होते. आणि रेप्टाईल नंतर जो काही इरा तयार झाला त्यामध्ये मॅमल्स, एव्ज असे ॲनिमल्स किंवा असे बर्ड्स ते तयार झाले, त्याला म्हणतो आपण सेनोझोइक इरा. अशा 3 इरामध्ये आपण काय केले तर फोसिलचा स्टडी करतो. ओके, लक्षात आलं. पॅलिओझोइक इरा त्यामध्ये कोण होते, इन्व्हर्टिब्रेट्स, ॲम्फिबियन्स, स्पायसेस अशा ऑर्गॅनिझमचा समावेश होता. त्याचबरोबर मेसोझोइक इरामध्ये कोणते तर रेप्टाइल्स आहेत. आणि सिनोझोइक इरामध्ये एव्ज अँड मॅमल असे ऑर्गॅनिझम आपल्याला इथं दिसतात. बघा हे एक इव्हॉल्युशनचा इथे एक डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट केलं आहे. इनव्हर्टिब्रेटमध्ये त्यानंतर पायसेस नंतर ॲम्फिबियन्स नंतर रेप्टाइल्स आणि रेप्टाईल नंतर एव्ज अँड मॅमल असं काय झालं तर इव्हॉल्युशन हे होत गेले. आपल्याला ह्या फोसिल्सच्या स्टडीवरून आपल्याला ते लक्षात येते. बघा आता फोसिल्समध्ये किंवा पॅलेंटोलॉजिकलमध्ये अजून एक इम्पॉर्टंट असा स्टडी आहे की त्याला म्हणतो आपण कार्बन डेटिंग. बघा कार्बन डेटिंग हे पण काय तर एक इम्पॉर्टंट असा स्टडी फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द एज ऑफ द फोसिल. बघा आता आपण फोसिलचं एज डिटरमाइन करण्यासाठी कार्बन डेटिंग ह्या मेथडचा यूज केला जातो. ओके, इट इज वाईडली युज्ड फॉर द डिटेक्टिंग द एज ऑफ द फोसिल. बघा ह्यामध्ये काय केले जाते तर 2 कार्बन ॲटमचा वापर केला जातो. एक आहे त्यामधला C14, त्याला काय म्हणतो आपण C14, आणि दुसरा आहे तो C12. असे 2 कार्बन मॉलिक्यूल काय केले जाते तर ह्यामध्ये कन्सिडर केले जाते फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द एज. बघा आता हे काय तर डिकेइंग प्रोसेस ऑफ द C14 ऑकर्स कंटिन्युअसली. बघा आफ्टर द डेथ म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते काय करत असतात, कार्बन कन्झम्पशन त्यांच्यामध्ये चालू असते. म्हणजे C14 आणि C12 हे दोन्ही पण ते काय करत असतात तर कन्झ्युम करत असतात त्या बॉडीमध्ये एंटर, तो दोन्ही पण कार्बन मॉलिक्यूल एंटर करत असतात. देअर इज द one difference between both, that is the one C12 is the non-radioactive, that is the C12 is the non-radioactive and C14 is the radioactive, that is the continuously degenerate or these are the डिकम्पोज ॲटोमॅटिकली. ओके, लक्षात आलं का. बघा जो काय C14 आहे तो काय आहे तर रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तो काय होतोय तर ॲटोमॅटिकली डिजनरेट होत असतोय किंवा तो काय होत असतोय तर डिकम्पोज होत असते, त्याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह. आणि C12 कसा आहे तर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. इट इज बिकम रिमेन कॉन्स्टंट एव्हरी टाईम. म्हणजे तो कसा आहे तर कॉन्स्टंट राहणार आहे एव्हरी टाईममध्ये. आता काय होणार आहे बघा, जोपर्यंत तो ऑर्गॅनिझम लाईव्ह आहे म्हणजे तो सजीव आहे, तो काय तर लिव्हिंग स्टेटमध्ये आहे, तोपर्यंत काय असणार आहे C12 आणि C14चा रेशो कॉन्स्टंट असणार आहे. ओके, लक्षात आलं का. बघा C12 आणि C14चा रेशो हा इथं कॉन्स्टंट आहे इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात आलं. बघा ह्यांचं काय होणार आहे तर कंटिन्युअस कार्बन कन्झम्पशन चालू आहे. का बरं, ते लिव्हिंग आहेत म्हणून. जे आफ्टर द डेथ द रेडिओ ॲक्टिव्ह C14 आर डिकेइंग, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, डेथ झाल्यानंतर तो C14 काय होणार आहे तर हळूहळू डिकम्पोज होणार आहे किंवा तो त्या बॉडीमधून निघून जाणार आहे. वाय, दॅट इज द रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे C14 कसा आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मग डेथ ऑर्गॅनिझममध्ये काय होणार आहे तर C14चा रेशो हा कमी दिसणार आहे आपल्याला. ओके, लक्षात आलं. C14चा रेशो हा काय झाला आहे कमी कमी होत दिसणार आहे आणि C12 हा काय असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. ह्याच्यावरून आपण काय करू शकतोय तर त्या डिकेड ॲनिमलचं किंवा त्या फोसिलचं एज कॅल्क्युलेट करू शकते. बघा आता फॉर एक्झाम्पल बघू आपण की सपोज की एका ॲनिमलमध्ये 50-50 असा एक रेशो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये C14 पण किती आहेत 50 आहेत आणि C12 पण कार्बन मॉलिक्यूल 50 आहेत. एक अंदाजे रेशो सांगितला आहे मी. त्यामध्ये बघा हे काय आहे तर 50-50 असं त्यांच्यामध्ये रेशो आहे. आपण सपोज की 1 ग्रॅम C14 रिलीज व्हायला किती वर्ष लागते तर 2 वर्ष लागतील असं आपण एक अंदाज घेऊ. 1 ग्रॅम C14 मॉलिक्यूल डिकम्पोज होण्यासाठी 2 इयर्स लागतात. बघा ह्या सजीवामध्ये काय आहे तर एका लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 50-50 इतके काय तर त्याच्यामध्ये कार्बनचा रेशो आहे C12 आणि C14चा. आणि डेथ नंतर म्हणजे आफ्टर द डेथ आपण एका ऑर्गॅनिझमचं फोसिल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की त्यांच्यामध्ये C12 हे किती आहे तर 50 मॉलिक्युल्स आहेत आणि C14चे किती आहेत तर 48 मॉलिक्युल्स आहेत. सॉरी, C12 किती आहेत 50 आहेत आणि C14 48 आहेत. मग आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो की यांच्यामध्ये जो काय रेशो आहे तो काय झाला डिफरन्स झाला. म्हणजे बघा आपण सांगितलं की 1 ग्रॅम C14 मॉलिक्यूल डिकम्पोज होण्यासाठी 2 इयर्स लागतात. म्हणजे यांच्यामध्ये काय झाले तर 2 कार्बन मॉलिक्यूल डिकम्पोज झालेत. म्हणजे यांच्यामध्ये टोटल किती झाला डिफरन्स 4 इयरचा. ओके, लक्षात आलं का. बघा कसं आपण कॅल्क्युलेट केलं
तर तो ऑर्गॅनिझम डेड होऊन किती वर्ष झाले तर 4 वर्ष. कसं आपण कॅल्क्युलेट केलं तर 1 ग्रॅम कार्बन डिकंपोज होण्यासाठी 2 इयर्स लागतात. मग ह्यांच्यामध्ये किती कार्बन डिकंपोज झाले? 2 कार्बन डिकंपोज झालेत. म्हणजे 2 कार्बन डिकंपोज होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? तर 4 वर्ष लागणार आहेत. म्हणजेच ह्या ऑर्गॅनिझम मरून किंवा ह्या ऑर्गॅनिझमची डेथ होऊन किती वर्ष झालेत? 4 वर्ष हे कंप्लीट झालेत. अशा पद्धतीनं काय केलं जातं तर कार्बन डेटिंग केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं तर कार्बनच्या सहाय्यानं रेडिओ ॲक्टिव्हिटी बघून आपण त्या ॲनिमलचं एज हे कॅल्क्युलेट केलं जात असतं. ओके, लक्षात आलं का? कार्बन डेटिंग इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो. बघू आपण आता नेक्स्ट कोणता पॉईंट दिला आपल्याकडे. तर कार्बन डेटिंगमध्ये बघा, इट इज युज्ड फॉर द पॅलेंटॉलॉजिकल अँड अँथ्रोपोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे काय आता आपण पाहिलं, स्टडी ऑफ फॉसिल. अँथ्रोपोलॉजिकल म्हणजे काय? स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी. म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालं ह्याच्या स्टडीसाठी काय केलं जातं, आपण त्या कार्बन डेटिंगचा वापर केला जातो. दॅट इज द इट सीम्स दॅट द व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून असं लक्षात आलं की जे काय व्हर्टिब्रेट्स आहेत ते इनव्हर्टिब्रेटपासून डेव्हलप झाले. हे आपण आता पाहिलं होतं. बघा आता हे कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला आहे तर ज्या सायंटिस्ट लावला आहे त्यांना काय भेटले तर नोबेल प्राईज ही भेटले. विलार्ड लेबी ह्या सायंटिस्टनी काय केलं आहे तर ह्या कार्बन डेटिंगचा शोध लावला होता. त्यांना काय केलं तर रेडिओ कार्बन ह्या जर्नलमध्ये त्यांनी तो त्यांचा रिसर्च तो पब्लिश केला होता आणि त्या प्राईजसाठी त्या रिसर्चसाठी त्यांना नोबेल प्राईज भेटले इन 1960 ओके, लक्षात आलं. कार्बन डेटिंग अँड पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स हे आपण ह्यामध्ये पाहिलं. त्यानंतरचा आपल्याकडे एव्हिडन्स आहे तो कनेक्टिंग लिंक्स. बघा आता कनेक्टिंग लिंक्स काय आहेत आपण हे बघूया. त्यामध्ये बघा काय सांगितलं गेलं तर सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो द सेम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप. हिन्स दे आर कॉल्ड ॲज द कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे बघा काही ऑर्गॅनिझम असे आहेत की त्यांच्यामध्ये 2 डिफरंट ग्रुप ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर शो होते. अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण? कनेक्टिंग लिंक. बघा लक्षात आलं का? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे काही प्राणी आणि काही वनस्पती काय करतात तर 2 डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टर शो करत असेल अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक्स. बघू एक्झाम्पल कोणते कोणते आपल्याकडे त्यांचे. तर बघा एक आहे तो आपल्याकडे पेरिपॅटस. म्हणजे बघा पेरिपॅटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, त्याचबरोबर थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. म्हणजे हो हा काय पेरिपॅटस ॲनिमल आहे त्याच्यामध्ये काय आहे तर सेगमेंटेड बॉडी हे कोणाचं कॅरेक्टर आहे तर ॲनिलिडा ह्या ऑर्गॅनिझम किंवा ह्या ग्रुपचं ते कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर थिन क्युटिकल हे पण त्या ग्रुपचं कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर दुसरं कोणतं आहे बघा, सिमिलरली द ॲनिमल शोज द ट्रॅकेल रेस्पिरेशन. म्हणजे ट्रॅकेल त्याच्या बॉडीवरून ते काय करत असेल तर रेस्पिरेशन ते करत असेल, ट्रॅकेल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इट इज द कॅरेक्टर ऑफ द आर्थ्रोपोडा. म्हणजे यांच्यामध्ये काय झालं, पेरिपॅटसमध्ये 2 डिफरंट ग्रुपचं म्हणजे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा या 2 डिफरंट ग्रुपचं काय झालं तर कॅरेक्टर तिथं शो होते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड ऑर्थोपोडा. ओके, लक्षात आलं का? बघा ते काय केलं तर 2 डिफरंट ग्रुपच्या ऑर्गॅनिझमचे ते कॅरेक्टर शो करतात म्हणून त्याला काय म्हणतोय? कनेक्टिंग लिंक. त्याचबरोबर बघा कोणता दुसरा ॲनिमल डकबिल प्लॅटिपस. म्हणजे हे इट इज द एग लेग्स लाईक रेप्टाईल. म्हणजे तो ॲनिमल काय करतोय तर रेप्टाईलसारखे एग लेग करतोय. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय आहे तर त्यांच्यावरती काय तर मेमरी ग्लँड्स आहेत. म्हणजे तो मेमरी ग्लँड्स पण त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे तो त्यांच्या यंग वन्सला काय करत असतो तर दूध हे देत असतोय. त्याचबरोबर त्यांच्या बॉडीवरती हेअर्स आहेत. हे कॅरेक्टर कोणाचे आहेत तर मॅमलचे. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की रेप्टाईल्स आणि मॅमल यांच्यामध्ये असणारं कनेक्टिंग लिंक कोण? डकबिल प्लॅटिपस. ओके, लक्षात आलं का? डकबिल प्लॅटिपस इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाईल्स अँड मॅमल. त्या दुसरा आपल्याकडे कनेक्टिंग लिंक आहे तो लंगफिश. लंगफिशमध्ये काय आहे तर प्रेझेंट्स ऑफ लंग्स. म्हणजे आपल्याला ते माहीतच आहे त्यांच्यामध्ये काय तर लंग्स हे प्रेझेंट आहेत. ते काय कोणाचं? मॅमलचं कॅरेक्टर आहे. म्हणजे तो फिशमध्ये आणि रेप्टाईल्समध्ये किंवा मॅमल्समध्ये असणारा तो एक कनेक्टिंग लिंक आहे. सोपा आहे हे पॉईंट बघा, लक्षात ठेवा तुम्ही. कनेक्टिंग लिंक इट इज द सम ऑर्गॅनिझम शोज द कॅरेक्टर लाईक 2 डिफरंट ग्रुप्स ऑफ द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज द कनेक्टिंग लिंक. बघू आपण आता नेक्स्ट लास्ट आपल्याकडे एव्हिडन्स आहे तो एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्स. बघा एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपल्याला काय शो झालं तर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हर्टिब्रेट्स shows that the embryo show the extreme similarity during the initial stage and those similarity decreases the gradually. म्हणजे बघा जे काय एम्ब्रॉयलॉजिकल स्टेजेस आहेत ॲनिमलच्या किंवा व्हर्टिब्रेटमध्ये असणाऱ्या एम्ब्रॉयलॉजिकल स्टेजेस म्हणजे त्या ड्युरिंग द एम्ब्रिओ म्हणजे ते एम्ब्रिओ असताना आपण त्यांच्या काय सुरुवातीच्या स्टेजेस जेव्हा ऑब्झर्व करतोय त्यामध्ये काय झालं तर आपल्याला सिमिलॅरिटी दिसल्या. बघा ह्यामध्ये बघा प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजे फिश, सॅलॅमेंडर,
टॉर्टॉइज, चीक, पीक, काव अँड मॅन हे जे काय पूर्ण सगळे ऑर्गॅनिझम आहेत ते काय तर सिमिलर दिसतात आणि त्यांच्यामध्ये काय होणार तर ग्रॅज्युअल चेंजेस होते. हळूहळू वेगवेगळे त्यांच्यामध्ये जसजशी डेव्हलपमेंट होईल तसतसे त्यांच्यामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसतेच. मग पण आपल्याला काय तर सुरुवातीची स्टेज म्हणजे इनिशियल स्टेजला काय तर दे आर सिमिलर. सो दिस इज सिमिलॅरिटी इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ दिस ॲनिमल्स. ओके, लक्षात आलं का बघा. यांचे एम्ब्रॉलॉजिकली स्टडी केला असता आपल्याला काय झालं तर सुरुवातीच्या स्टेज ह्या सिमिलर दिसल्यात. म्हणून आपण काय म्हणू शकतोय दिस इनिशियल स्टेजेस इंडिकेट दॅट द कॉमन ओरिजिन ऑफ दिस ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत सगळे जे काय ॲनिमल्स आहेत ते काय तर एकाच ॲन्सेस्टरपासून डेव्हलप झालेत हे आपल्याला इथं शो होते. ओके, बघा लक्षात आले का. आपण काय पाहिले एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्स किंवा त्याचबरोबर जे काही आत्तापर्यंतचे इव्हिडन्स पाहिले हे काय शो करतात आपल्याला. दे शोज दॅट दे आर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर डेव्हलप्ड फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम ऑर कॉल्ड ॲज सिंगल ॲन्सेस्टर. ओके, बघा ह्यात काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन त्याचबरोबर लॅमार्किझम. ओके, ठीक आहे, थँक्यू.